सृष्टि स्थान निरोध नित्य नियति ज्ञान प्रकाशावृति दाता मोक्ष मोक्षदम हरिमजम नित्यं सलोकास्मि हयग्रीव मुखोद्गीर्ण गिरिदेवी रमापतिम् अस्तुवद्विसृतगुणं भोगी प्रसरशायिनम् हरे हाँ हाँ दुसरा अध्याय 9वा खंड 5वा श्लोक काय म्हणतात? अच्छा अच्छा संपला झाला तो. असा यदू असं सहावा हम्म. होय. अथ यद् ऊर्ध्वं मध्यं दिनात् प्राग् अपराह्नात् च प्रतिहारस्तदस्य गर्भाः अन्वायत्ताः तस्मात् ते प्रतिहृता नावपद्यन्ते प्रतिहारो वायुना चेतस्य साम्नः. आता अजून एक साम्य सांगायला ऊर्ध्व लोकांमध्ये असणारे जे मध्यान्ह प्रसंग आहे यद ऊर्ध्वं मध्यम दिनात म्हणजे मधला दिवस प्राग आधी मधला दिवस याच्या आदला समय वेळ परान्नात परान्न म्हणून म्हणतात त्याला परान्नापेक्षा पहिला जो दिवस आहे त्याला प्रतिहार म्हणतात आणि त्याचा मधला भाग जो आहे गर्भभाग अन्वायत्ता अन्वायत्त म्हणजे सगळ्यामध्ये मिसळून असतं ते प्रतिहृत आहात त्याला प्रतिहारी प्रतिहार म्हणतात प्रतिहृत म्हणजे सगळ्यांना जवळ करून घेणारे असतात नावपद्यन्ते ते कधी नष्ट होत नाही प्रतिहार भाजनो हे तस्य सामना या सामवेदाचे प्रतिहार म्हणून नावाने प्रसिद्ध असणारे हे मंत्र आहेत त्याच्यामुळे कधीही कोणाचाही स्राव वगैरे होऊ शकत नाही गर्भ सुरक्षितपणे राहतो असा त्या सामवेदाच्या मंत्रांचा अभिप्राय आहे त्यानंतर असा या ऊर्ध्वम अपराह्नात तर म्हटल्याच्या नंतरचा जो भाग असतो की नाही अपराह्न म्हणून दुपारचा भाग आहे पूर्वीच्या भागात गर्भ धारणा करण्याचा गर्भ म्हणलं सगळ्यांच्या मध्ये मिसळून असतंय याकरता ते सामील झालं काय आहे असा आहे ऊर्ध्वम अपराह्नात अपराह्नात म्हणजे म्हणजे मध्यान्ह जो वेळ आहे त्याच्यानंतरचा जो काळ असतो हं, प्राग अस्तमयात सूर्य व्हायच्या आधीचा भाग अपराह्न दुपारच्या भागाच्या नंतरचा भाग सूर्याच्या अस्तापर्यंतचा जो आहे की नाही वेळ त्याला उपद्रव हा त्याला उपद्रव म्हणतात तस्य अस्तमिते ते काय होतं अस्तमान सूर्य अस्त झाला असताना तर निधन मग ते निघून जातात निधन म्हणजे काय नष्ट होऊन जातं तदस्य पितरो अन्वायत्ता उपद्रवस्तस्यारण्याः उपद्रव म्हणजे अरण्य इत्यादी सगळे त्याला कारणीभूत असतात आणि सगळे त्याच्यामध्ये मिसळले असतात तस्मात ते पुरुषम दृष्ट्वा ते सगळे पुरुषाला बघून कक्षम स्वभ्रमित्युपद्रवंती कक्षम म्हणजे आपल्या बगला कक्ष म्हणतात बगला भाग म्हणजे हे काख हं? स्वभ्रम स्वभ्रम म्हणजे अर्धवट शुभ्र पूर्ण शुभ्र नसते ते इत्युपद्रवंती उपद्रव भाजनः असं म्हणून ते उपद्रव म्हणजे काय त्रस्त होतात हे तसे सामना हा या सातव्या सामनाच्या सामवेदाच्या मुळे तर परमात्माचं ते रूप दाखवतात आता यात प्रथमास्तमी ते तर निधनम आता पहिल्यांदा जे अस्तमान होतं की नाही त्याला निधन म्हणतात तदस्य पितरो अन्वायत्ताः त्या सायंकालीन जो पहिला भाग आहे त्याला पितृ अनुसरून राहत असतात तस्मात त्याकरता तन निधती ते सगळं निधती त्याच्यामध्ये आश्रय करून राहतात तत निधती निधन म्हणजे काय राहणे आश्रय करून राहणे अवलंबून राहणे निधनवाजिनो हे तस्य साधना हा एव निधनबाजी म्हणजे निधन म्हणून निधन सगळे येऊन राहतात मग याकरता निधन पण तुला हे तसे हा या वेदामध्ये निधन म्हणून म्हणतात त्याच्यामध्ये वापरलं जातं एवं खल्वम आदित्यम याप्रमाणे ह्या
आदित्याला 7 प्रकारे सामना वेदांनी उपासना करतात. आदित्यामध्ये 7 प्रकारे. एक तर प्रातः, सूर्योदयाच्या आधीचा भाग. त्यानंतर सूर्योदयाचा नंतरचा भाग. त्यानंतर मध्यान्नाचा आधीचा भाग. मग मध्यान्नाचा नंतरचा भाग. नंतर सायान्नाचा पूर्व भाग. मग सायान्नाचा उत्तर भाग. आणि नंतर आहे अंधार प्लस निधन. म्हणजे त्याच्यानंतर रातच असते ना. चलो आदित्य म्हणून याप्रमाणे ते प्रश्न यत प्रथमाष्टमी ते तन्निधनम. पहिल्यांदा याप्रमाणे सगळं अस्तमान झाल्या असताना जो समय असतो त्या समयाला निधन म्हणतात. आणि ते पितृगण त्याच्यामध्ये आत्महत्या होतात म्हणजे आश्रय करून राहतात म्हणजे त्याच्यामध्ये आश्रित राहतात. एकाच्या नंतर एक एकाच्या नंतर एक त्याच्यामध्ये विसरून मिसळून जातात त्या समयात. म्हणून त्या समयाला निधन म्हणतात. निधन भाजी हा सगळेच्या सगळे निधन होतात. म्हणजे काय झोपी झालं सगळे सगळे म्हणजे काही कामाचे नसतात काही आपलं काम चालत नसत. येत असं ह्या सामूहिक असे एकूण 7 प्रकार आहेत. सप्तविध आदित्याला 7 प्रकारे उपासना करतात. हृदयात पूर्वमेवासो भवेत प्रद्युम्न नाम. हृदय व्हायच्या आधीच्या जो समय आहे त्याला काय म्हणतात प्रद्युम्न नाम परमात्मा आश्रय करणारा आश्रय देणारा. पश्चात पशु आधारस्तदात्मासो. सगळे पशूंना आधार देणारा असतो तो म्हणून सकाळच्या वेळेस सगळे पशु पक्षी वगैरे उडत असतात. तर आत्मा असो वासुदेव तथो रे. म्हणून त्यांचा प्रद्युम्न नाम परमात्मा त्याचा अधिपती असतो. आणि त्याच्यानंतर त्यांना जे काही जागेपणा आणून देतो ते वासुदेव. वासुदेव रूपी परमात्मा. उदयाच्या वेळेस वासुदेव असतो असा अर्थ. उदयाच्या आधी प्रद्युम्न. मग आश्रयश्च नृणां तत्र वराह. मग त्या ठिकाणी माणसांना आश्रय देणारा कोण असतो वराहरूपी परमात्मा. संगवे तसं संगवे म्हणजे संधीच्या काळामध्ये संगव म्हणजे संधी. संधी काळाच्या मध्ये तो असतो. तत्र पक्षाश्रयो विष्णू. आणि त्या ठिकाणी पक्ष म्हणजे पंख आहे. पंखांचा आश्रय घेऊन राहणारा पक्ष्यांचा आश्रय घेऊन राहणारा विष्णू परमात्मा नारायण शब्द वाच्य असतो. नारायण परमात्मा विष्णू रूपाने त्या ठिकाणी राहत असतो म्हणजे नारायण रूपाने राहत असतो. आणि जो प्रद्युम्न संकर्षण असेल ना वासुदेव तर आता प्रद्युम्न झाला वासुदेव झाला नारायण. मध्यंजनेचा आधार हा मध्यंजन दिवसाच्या मध्य दिवसाच्या भागामध्ये तोच सगळ्या देवतांना आधारभूत असतो. म्हणून याकरता अनिरुद्ध रूपी असणारा परमात्मा त्यांना आश्रय देणारा असतो. अनिरुद्ध आधार व्यवस्थानामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांचा अनिरुद्ध आधार असतो. म्हणून अनिरुद्ध रूपाने परमात्मा आधारभूत होत राहतात. आता परम नृसिंह आख्या त्याच्यानंतर नृसिंहरूपी असतो. अरण्याश्रय मत हा अरण्यामध्ये राहणारा तो तोच परमात्मा नृसिंहरूपाने राहत असतो असा अर्थ. आता अष्टमीचा वेल आहे. त्यानंतर अस्तमान झालेल्या वेळेमध्ये तर संकर्षण इथे ईर्ष हा तोच संकर्षण रूपाने राहत असतो. आश्रयस्थ सर्व सर्व अर्थ आश्रयस्थ पितृगणांच्या सगळ्या पितृगणांना आश्रय म्हणून राहत असतो. त्याप्रमाणे 7 रूपांनी राहत असतो. सप्तात्मकम उपास्यतम. सप्त स्वरूपाने युक्त असणाऱ्या परमात्म्याची उपासना करावी. प्राप्नोति परमं स्थानं मुक्त संसार सागरात. श्रेष्ठ असणारं स्थान जो असे हे गोष्ट जाणतो संसार सागरापासून मुक्त होतो. हिंकार नामाश्रितत्वात हिंकृत कुर्वन्ति. हिंकार नामक परमात्माचा आश्रय घेऊन राहतात म्हणून सगळे लोक हिम करून सुरू करतात. आपल्याला जर काही कोणतीही गोष्टी अंगातून काहीतरी मळ वगैरे काढायचं झालं तरी हिंकाराने बाहेर येतात. प्रस्तावाचा आश्रय केला असताना प्रस्तुती कामा हा बोलण्यासाठी कामना मग इच्छा होती त्याला प्रस्ताव करण्याचा अभिप्राय येतो. प्रारंभ कामा प्रशंसा कामा
त्यांना कोणतंही कार्य सुरू करायचं असेल किंवा प्रशंसा सुरू करायची असेल तर सगळे लोक प्रस्तावाचा आश्रय करतात. इंट्रोडक्शन मस्ट बी देअर. इफ दे वांट टू स्टार्ट एनीथिंग, इफ दे वांट टू प्रशंसा म्हणजे काय, इफ दे वांट टू इन्फॉर्म अबाउट, प्रशंसा म्हणजे त्याचं हे करायचं, प्रशंसा करणं, प्रेस करणं, प्रशंसा करणं, तसं असेल तरी देखील प्रस्तावना करायची. प्रारंभावतारत्वात, प्रारंभ अवतारत्वात म्हणजे प्रारंभी आहे त्याचा अवतार होतो म्हणजे सांगितलं जातं याकरता प्रशंसा देवतात्वात. आणि प्रशंसा नावाच्या देवता त्या ठिकाणी राहत असतात आणि ते करावंच लागतंय, नंतर प्रस्तावना म्हणून करावी लागते. सर्वाधारत्वाद वराहस्य, आणि सगळ्या गोष्टीला आधारभूत असणार असतो प्रशंसा करणं म्हणजे. म्हणून याकरता वराहरूपी परमात्मा त्या ठिकाणी वाच्य आहे. वराह म्हणून सांगितलं. वराहस्य तदाधाराणाम पक्षिणाम, त्याला आश्रय करून आधार घेऊन राहणारे जे काही पक्षी असतात, आधारेणैव गमनम, त्या वराहरूपी परमात्म्याचा आधार घेऊनच ते सगळे पक्षी आकाशातून उडत असतात, गमन करत असतात. नारायण नामा, नारायण नामार्थत्वेन सर्व गुणपूर्त्योपासना सर्वोत्तम देवता. नारायण नावाच्या परमात्म्याचा अर्थ जाणून घेऊन सर्व गुणपूर्ती असणारा सर्व गुणांनी परिपूर्ण आहे परमात्मा म्हणून अशी उपासना केला तर सगळे देवता देखील सर्वोत्तम होतात. देवतांच्या पेक्षाही सर्वोत्तम असणारा परमात्मा आहे असं त्यांनी देवता लोक देखील उपासना करतात. इतर मूर्तीनामपि सर्व गुणपूर्त्योपासने नारायणोपासनमेव भवति. इतर सगळ्या जितक्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या मूर्तींच्या मध्ये सर्व गुण पूर्ण असणार असं नारायण मूर्तीच आहे, म्हणून नारायणाचीच उपासना त्या ठिकाणी केल्या जाते म्हणजे केली जात असते. म्हणून देवता लोक देखील त्याप्रमाणे उपासना करतात. सर्व गुण पूर्ती अर्थत्वा नारायण शब्द, कारण नारायण हा शब्द, त्या नारायण शब्दाचा अर्थ सर्व गुण पूर्ण हा नृगतौ इत्यादी आहेत. त्यांनी नारायण शब्दाचा अर्थ सर्व गुण पूर्ण. र हरः दोषः, हरविसरः नाराः, नारायण शब्दाचा अर्थ. हरा हा म्हणजे सगळे दोष, हरविसर म्हणजे ज्याच्यामध्ये दोष नसतात त्याला न हराहा नाराहा, आणि त्याचा आश्रय होत असणारा असतो याकरता नारायण. म्हणून सर्व गुण पूर्ण आहे, कोणतेही दोष नसतात, सर्व गुणांनी परिपूर्ण असतो नारायण या शब्दाचा अर्थ निघतो. अनिरुद्धाचा आश्रय घेऊन राहतो म्हणून सगळ्या गर्भामध्ये असणाऱ्यांचा पितृ म्हणजे वडिलाला, वडिलापासून शरीर प्राप्त होतं त्याला. गर्भाणाम पितुः शरीरात अन्यत्र प्रतिहृता अपि न विनश्यन्ति. दुसऱ्या गोष्टीने त्याच्यावर कितीही प्रकारचा प्रहार केला तरी देखील प्रतिहृत होत नाही, सरकवले जात नाहीत. गर्भामध्ये असणारा न विनश्यन्ति, ते नष्ट होऊ शकत नाही. वर्धन्ते तत्रैव, नाशरहित होऊन त्या ठिकाणीच वाढत राहतात. अभिवृद्धी म्हणजे वाढ त्यांना प्राप्त होते. अन्य अन्य जे भुक्तम जीर्यत एव, दुसरं काय त्या ठिकाणी राहतात आणि जे काय आपण खातो ते सगळं जीर्ण होऊन जातं. धाता गर्भम दधातु ते इति त्यसुधी, म्हणून धाता गर्भम दधातु ते म्हणून ऋग्वेदामध्ये एक मंत्र आहे, गर्भम देहिसिनी वारी धाता गर्भम दधातु ते. हे मंत्र आहे. ह्या मंत्राने आम्ही लोक गर्भवती स्त्री असते ना, गर्भवती स्त्रियांना हा मंत्र घालून यंत्र करून घालून देतात. त्याच्यामुळे गर्भ कधी स्राव होत नाही. डॉक्टर लोक तरी गर्भ काढून टाका करावं असं म्हणले तरी देखील सुरक्षित राहतो. असं ऋग्वेदामध्ये दिलेल्या ह्या मंत्राचा अभिप्राय इथे दिलेला आहे बरं का. वर्धनतेच्या तत्व तिथं अभिवृद्धी घेतात आणि जे काही त्याला खाऊ पिऊ घातलेलं असते, खाल्लेलं वगैरे जास्त गेले तर सगळं जीर्ण होतं. म्हणून हा मंत्र
धाता गर्भम दधातु ते. म्हणून ऋग्वेदामध्ये हा मंत्र आहे, गर्भरक्षणासाठी म्हणून दिलेला आहे बरं का. आणि तो आम्ही वापरतो. आम्हाला तर पुष्कळ अनुभव आलेला आहे, त्याच्यात पुष्कळ लोकांना बरं झाले. धाता ही भगवान अनिरुद्ध, अनिरुद्ध हा धाता आहे. विष्णू स्पष्टा, स्पष्टामध्ये विष्णू असतो. प्रजापती धाता इथे प्रजापती धाता आहे विष्णूपैकी. स्पष्ट आहे, स्पष्ट म्हणजे अंगावरचे जे त्वचा वगैरे आहेत की नाही, ते त्वचा वगैरे आणून देणारा, सात धात मध्ये त्वक म्हणून त्वचा देखील असते बरं का, ते देणारा विष्णू परमात्मा आहे. किती चतुर्मूर्त याप्रमाणे चार मूर्ती असतात. अनिरुद्ध पहिला, आणि दुसरा प्रतिहत्ता म्हणून अभिवृद्धी करणारा तो एक आहे. धाता या नावाने भगवान स्वतः अनिरुद्ध धाता या शब्दाने राहतो. तिसरा प्रजापती नावाने आहे चौथा. याप्रमाणे प्रजापती धाता इथे चतुर्मूर्तयो युच्यन्ते, याप्रमाणे चार मूर्ती असतात. योनिक क्लृप्तिर वासुदेवात. योनिक क्लृप्ती म्हणजे योनीमध्ये क्लृप्त, त्याला जेवढा वेळ जागा अवसर पासतो की नाही, जेवढी जागा असावी लागती तेवढी जागा संकर्षण रूपी परमात्मा त्याला करून देतो. आतमध्ये गर्भामध्ये असणाऱ्या लेकराला योनी क्लृप्ती, योनीची क्लृप्ती, योनी लहान असली तरी देखील तृप्त, त्याला जेवढी जागा पाहिजे तेवढी जागा करून देतो. तो कोण? वासुदेव रूपी परमात्मा. आणि त्याच्यामुळे त्याला रूप देणारा संकर्षण, त्याच्यामुळे त्याला एक प्रकारचं रूप येतं. म्हणजे संपूर्ण आकार त्याला प्राप्त होतो. त्याला तिसऱ्या महिन्यामध्ये संपूर्ण आकार येतो. जीव जीव कसा उत्पन्न होतो ह्याच्यामध्ये, त्याच्याबद्दल भागवतात सांगितलेलं आहे. ते सगळे सांगितलेल्या प्रकारे सांगत आहे. आधी पहिल्यापासून त्याला डोकं येतं, त्याच्यानंतर हात पाय येतात, आणि नंतर सगळे सत्ता धातून असणारा एक हृदय शरीर त्याला प्राप्त होतं. मग चौथ्या महिन्यापासून त्या शरीराला खाणं पिणं वगैरे इत्यादी सगळं लागू. आणि ते त्याला जे जे पाहिजे, जे जे लागतात की नाही, त्याच्या स्वभावाला अनुसरून आईला तिचा डोहत होतात, डोहाळे होतात. आणि तशा तशा रीतीने ते डोहाळ्याला अनुसरून ते आई खायला लागते. खाल्लेलं त्याला प्राप्त होतं, आणि त्याला एकूण शरीराचा आकार येतो. याप्रमाणे हे सगळे प्रकार दाखवून दिले. आसेक कर्मा प्रद्युम्ना. प्रद्युम्न काय करतो? सेचन करतो, पाणी वगैरे इत्यादी त्याला देतो. अनिरुद्धच्या धारणा, आणि तो काय करतो? त्याला धारणा करून घेतो, धारण करून घेतो इथे. असं सांगितलंय, गर्भाची प्रक्रिया सांगून. व्याप्तेर विष्णू वासुदेव हा, सगळीकडे व्यापून राहतो विष्णू परमात्मा. मग वासुदेव रूपाने सगळीकडे वासनाद वासुदेवचे वासितंते जगत्रयं सर्वभूत निवासोऽसि वासुदेव नमोस्तुते म्हणून वासुदेव रूपी परमात्मा विष्णू सगळीकडून व्यापून राहतो. व्याप्तेर विष्णू वासुदेव हा स्पष्टात पेशात द्वितीयकः. त्वष्टा म्हणून काय आहे? द्वेषा द्वितीय, अद्वितीयकः. द्वेष म्हणजे त्याला अंगावरचे जे साली असतात, म्हणजे साली म्हणजे ते कातडे वगैरे इत्यादी जे आहेत ते द्वितीयकः दुसऱ्या रूपाने वासुदेव रूपी परमात्मा देत होता. त्यानंतर प्रजापती पाहता, सगळ्या प्रजेचं रक्षण करणारा प्रजापती नावाने ब्रह्मदेवाच्या अंतर्यामी असणारा विष्णू परमात्मा. प्रजा पाहता निषेकता, निषेक म्हणून प्रजा लोकांचे रक्षण करतो. निषेक म्हणून जे करतो की रे, गर्भधारणा म्हणून निषेक म्हणतात गर्भधारणा. त्या गर्भधारणेच्या वेळेस गर्भातून पडून जात नाही. गर्भातून पडून न जाण्यासाठी म्हणून प्रजापती रूपाने परमात्मा निषेक काळामध्ये आतमध्ये त्याचे रक्षण करतो, त्याला खाली पडू देत नाही. पातनंतत म्हणून प्रजापती स्तुत प्रद्युम्ना, प्रजापती रूपाने प्रद्युम्न म्हणून जो आहे की नाही, प्रद्युम्न त्या ठिकाणी असतो. आता धारक कर्म, धारण करण्याची क्रिया त्या जीवामध्ये आणून देतो, किंवा त्या प्राणांना का स्त्रीला इत्यादी काला आणून देतो.
अनिरुद्ध इथे श्रोतात म्हणून त्या ठिकाणी अनिरुद्ध रूपी परमात्मा धारण करण्याची क्रिया प्रक्रिया आणून देतो. कृष्ण रामो तथा अश्विनो, कृष्ण आणि राम हे दोघं जण अश्विनी कुमारामध्ये राहतात. असत्य दसर नावाचे दोन अश्विनी कुमार आहेत. ते दोघं जण कृष्ण आणि राम स्वतः त्या अश्विनी कुमारांच्या मध्ये राहतात आणि त्याचं पोषण करतात. की तिच्या त्याप्रमाणे तिथं सांगितलं आहे. म्हणजे त्या मंत्रांच्या अर्थाचा अभिप्राय सांगितला. कक्षस्वभ्रे नृसिंहस्य, कक्ष कक्ष स्वभ्रे, कक्ष भाग आहे की नाही. म्हणजे वामभाग असो किंवा उजवा किंवा दक्षिण डावा कोणत्याही भागामध्ये तसे वरूपी परमात्मा केव्हाही राहत असतो. सदा अवस्थिती कारण म्हणून सगळ्या अवस्था केव्हाही राहत असतो. विदीक्षिदीक्षोर्धवदस्थ म्हणतात अंतर्बहिर्भगवान नारसिंह प्रहापयन लोकवयो सनेन सतेजा ग्रस्त समस्त तेजा म्हणून या मंत्राने भागवतात सांगितलेल्या मंत्राच्या श्लोकाच्या द्वारे काय करून येतं. परमात्मा दोन्ही कक्षामध्ये राहतो आणि अवस्थांततः धारणा करतो, त्याला स्थिती देतो. न पळून जाण्यासाठी खाली न जाण्यासाठी म्हणून त्याचं रक्षण करतो. द्रवंती कक्ष स्वभ्राभ्याम ज्ञानेपि रक्षणा, तर जरी अज्ञान असलं तरी देखील त्याचं रक्षण करतो आणि खाली पडू देत नाही. मृगा भीता येतस्तेषां निसंहस्त्वा सदा, मृग देखील सगळे भयभीत होऊन जातात. नृसिंह त्या ठिकाणी त्यांना आश्रय देणारा असतो. सदा म्हणजे केव्हाही आश्रय देतो. पितृणाम आश्रयो यस्मात, पितृगणांना देखील आश्रय ज्याच्यामुळे मिळतो तो संकर्षण या नावाने त्या ठिकाणी आश्रय होऊन जातो. त्याच नृसिंहाला जे आहे संकर्षण म्हणतात. म्हणून अधस्तान प्रतिपिंडादींना निरत्यज्ञा कावी, म्हणून त्या पितृगणांच्यासाठी म्हणून पिंड इत्यादी काय देतात. अज्ञ कावी, जरी त्यांना ते कोण पितृगण आहेत काय आहेत काही नाही ते माहीत नसलं तरी देतात. अन्यथा तर मृतानां तु कुठे उपदिष्ठती, त्यांनी जर नाही दिलं तर मग ते मृत झालेल्या लोकांना हा काय मिळतं खायला. त्यांना कोण रक्षण, कोण ते कसे राहू शकतील, जगतील बरं. हे दिलेलं जे पिंडप्रदान वगैरे असते की नाही, हे दिलेलं जे आहे त्या पितृगणांना प्राप्त होतं असतात इथे असं सांगितलं. न रूपाणाम न रूपाणाम विशेषो असती, रूपांच्या मध्ये परमात्म्याच्या सगळ्या ह्या रूपा आदित्य प्रद्युम्न संकर्षण वास नारायण वगैरे इत्यादी नृसिंह रूप इत्यादी रूप सांगितले आहेत की नाही, ते कधी नष्ट होत नसतात. हम्म. तर अधस्तान पिंडादीन निदाधात्यज्ञकावी, म्हणून अज्ञ जरी कोणी दिलंय कसं दिलंय काय नाही त्या लोकांना माहित नसतं जरी आपल्या पोरांनी दिलेलं त्यांना बरोबर तो पोहोचलं जातं म्हणजे पोहोचतं. अन्यथा तर मृतानांतु कुठे उपदिष्ठती, म्हणून मृत असणाऱ्या लोकांना काय मिळणार आहे ह्याच्याशिवाय काय गती तिथे. न रूपाणाम विशेषोस्ती गुणतो नामतो किंवा, त्या परमात्म्याच्या रूपामध्ये कोणतंही वैशिष्ट्य नसतंय. गुण म्हणा किंवा नाम म्हणा कोणत्याही रूपाने विशिष्टता म्हणून नसते, सगळे एकच. तथापि तत्प्रियम नाम नारायण, परमात्म्याचं ते प्रिय नाम आहे तर सांगितलंय. विशेषतः समस्तानाम नाम नाम, सगळेच्या सगळे नाव जे आहेत की नाही तर परमार्थाचा परम रूपाने म्हणजे श्रेष्ठ रूपाने अर्थ परमात्म्याचाच आहे. नारायण परमात्म्याचाच आहे. तस्यार्थ एव तू, त्या परमात्म्याचा अर्थ आहे. विज्ञायते गुणे स्फूर्तिर्नाम साम्या, गुणपूर्णता या ह्या एका लक्षणाने त्यांच्यामध्ये साम्यता दिसून येते. तसा त्या त्या ठिकाणी तशा तशा ठिकाणी साम्यता दिसून येते इथे. नामनो नारायणाख्यस्य गुणे स्फूर्ती हे देवता, त्या नारायण रूपी परमात्म्याचे नाव जे आहे की नाही ते गुणपूर्णता म्हणून सांगितलं ना, सकल गुण परिपूर्णता. ती देवता हा विज्ञाय, देवता लोक सगळे जाणतात. अर्थ उपास्यैव, तुझा अर्थ जाणून घेऊन उपासना करतात. सर्व ऐक्यवता तिथे, म्हणून देवतांना देखील सगळ्या पुरुषांच्या पेक्षा अधिकता श्रेष्ठता आहे याचं कारणच त्या नारायण परमात्म्याला असं
या अर्थपूर्वक जाणून घेतात आणि ते उपासना करतात. देव त्यांना मोठेपणा आलेला आहे इथे. हे सगळे 9व्या भागामध्ये सांगितलं. 9व्या भागापर्यंत खंडापर्यंत सांगितलं. आता ह्याच्या पुढं, आता खल्वात्मसंहित माती, आता खल्वात्मसंहित मतिं मृत्यु सप्तविधम साम उपासीत हिंकारीति त्र्यक्षरम प्रस्ताविति त्र्यक्षरम तत्समम. आता आत्मशब्दवाच्य असणाऱ्या या जीवाला जे आहे की नाही, खरं सांगायचं म्हणजे अतिमृत्यूम, मृत्यू पार पार करून जाण्याचा जो प्रकार आहे की नाही, त्याच्यामध्ये 7 प्रकारे मृत्यू पार करून जात होतो. त्या पार करून जाण्यासाठी म्हणून सामाचा उच्चारण केला जातो. हिंकार किती ते अक्षरम प्रस्ताव. हिंकार 3 अक्षरांनी युक्त असणारा प्रस्ताव आणि 3 अक्षरांनी युक्त असणारा साम. आदिरिती द्व्यक्षरम. आदि त्यामध्ये 2 अक्षर आले. प्रतिहार इति चतुरक्षरम. प्रतिहार 4 अक्षर. प्रतिहार इति चतुरक्षरम. तत इह एकं तत्समम. आणि ते सगळे मिसळून असलेले जे आहे समान आहे. 2 आणि 4 चाल. आणि स्वरूप प्राप्त होणं हे 7. उद्गीत इति, उद्गीत इति त्र्यक्षरपदम. उद्गीत इति त्र्यक्षरम उपद्रव इति चतुरक्षरम. उद्गीत मध्ये 3 अक्षर. उत गीत इति त्र्यक्षरम. उपद्रव इति चतुरक्षरम. उपद्रव मध्ये 4 अक्षर. त्रिभिः समम. तीन तीन ह्याच्यातले तीन ह्याच्यातले तीन सगळे समान असतात. त्याक्षरम अतिशयी, हा अतिशिष्यते, त्या 3 अक्षराच्या पेक्षाही अतिशिष्यते श्रेष्ठ म्हणून ठरलं जातं. म्हणून त्र्यक्षर समम, त्या त्र्यक्षराने 3 अक्षरांनी समान असणार असं साम. निधनमिती त्र्यक्षरम. निधनामध्ये 3 अक्षर आहेत. निधन इथे 3 अक्षर. तत्सममेव होती. ते समानच असते. तानि वा एतानि त्वा अविंशतिरक्षराणि. एकूण सगळे मिळून किती आहे? हे अक्षर किती आहे? द्वाविंशती. द्वाविंशती 22 अक्षर सांगितले. 7 1 7, 7 2 14, 7 1 21 आणि एक निधन, एक शेवटचा अक्षर. ह्याच्या याप्रमाणे 22 अक्षर आहेत. आता ते 22 अक्षर कसे आहेत, काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे, हे सगळे भाष्यामध्ये आचार्य सांगतात. यस्यान्यः संशयो नास्ति स्वरूपाणि समानि च सहात्मसंहितो विस्मरति मृत्युरमृत्युतः यद्भिन्नादिस्वरूपेण स विष्णुः सत्तः स्थितः कामान्तानि सर्वाणि ज्ञानानन्दबलैस्तथा ज्ञानादित्रयवाचीनि त्र्यक्षराण्यपि सर्वशः हिंकारादीनि सर्वेषामपि सर्वशः. असे हे सगळे भाष्याच्या द्वारे आचार्य ते जे 22 प्रकार आहेत की नाही, त्या 22 प्रकारांचा अभिप्राय इथं स्पष्टपणे दाखवतात. त्याप्रमाणे हा चौथा उपनिषद भाग खंड मला सांगितलं. त्याचं वरचं भाष्य जे आहे ते नेक्स्ट पादामध्ये. आता म्हणजे उद्या काय आहे, उद्या आलंय मग त्या दिवशी पुसत्या मला. त्याचा पाठ केव्हा जायचा? 3 तारखेला घेऊ. 2 दिवस नको, उद्या परवा. अमावस्या आहे ना उद्या 3 तारखेला. हा हो. हा, अमावस्या 3 तारखेला हा. घेऊया. 3 तारखेला पुढे म्हणजे विषय आहे. पहा, उद्या परवा 2 दिवस नको.